आणि आपण गाडीने प्रवास करतोय, त्याच्यामुळे खडतर अशी नाही वाटली. खूप हसत खेळत छान आनंदामध्ये आपले हे सगळे दिवस गेले. आपण एकमेकांशी छान जोडले गेलो आहोत. वो बास कम करते आणि मुळात रंजूताईंनी पायी परिक्रमा केलेली असल्यामुळे त्यांना बारीक सारीक सगळीकडचं माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळी दर्शनं खूप छान झाली. मला तर असं वाटत नाहीये की बाकीचे जे टूर्स आणि ट्रॅव्हल्सवाले इतकी बारीक सारीक दर्शनं देत असतील. आणि आपले रुपेश भैया ह्यांना सुद्धा इथले सगळे रस्ते सगळे माहिती आहेत बारीक सारीक. मला याचं खरंच कौतुक वाटलं की कुठेही त्यांना कोणाला विचारायला लागलं नाही कुठल्या रस्त्याने जाऊ काय करू. आणि खूप हेल्पिंग नेचरचा हा माणूस आहे आपल्या गाडीत असलेला. आणि आनंदी आहे, कधी कटकट नाही केली की काय तुम्ही करताय वगैरे असं. खूप छान. आणि कुठल्याही देवळात गेला की लगेच त्याचा तो जय जयकार करणार, नर्मदे हर म्हणणार, त्या देवाची नावं घेणार. मुळात भाविक वृत्तीचा मनुष्य आहे. रुपेश भैया समजता है मैं क्या बोलती हूँ? समझता है. उनको महत्व की बात समझ में आती है. तर आपली परिक्रमा छान झाली. आणि आपण असं काही ठिकाणं कधी बघितलेली नाही आहेत, ऐकलेली नाही आहेत. आता रामरायाच्या मांडीवरती सीता आहे असं पण कधी फोटो पण विशेष बघितलेला नाहीये. मला वाटते मी एकाच ठिकाणी असं कॅलेंडरमध्ये बघितलं होतं. पण हे ते पट्टाभिराम म्हणजे जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळेला हा फोटो काढलेला असेल हे कधी कळलं नाही. आज हे वैशिष्ट्यपूर्ण आपण अशी सगळी मंदिरं बघितली. आणि आपण वेगवेगळ्या आश्रमांमध्ये राहिलो. तिथे सगळे लोक किती काम करतायत ह्या ह्याच्यासाठी हे सुद्धा लक्षात आलं. आणि महासिद्धवडच्या खाली तिथे आम्हाला बराच वेळ राहायला मिळालं. आणि पहाटे उठून आम्ही तिथे जपायला गेलो होतो सगळ्याजणी. खूप छान अनुभव आला. तसंच काल इथे जो होता चिंतामणी वृक्ष तिथे सुद्धा आम्ही सगळेजण गेलो होतो. ब्रह्ममुहूर्तावरती तिथे जप केला. मला वाटते प्रत्येकाला तिथे छान अनुभव आले असतील. मला सुद्धा एक दोन अनुभव आले तिथे. मला घुंगरांचा आवाज आला त्या ठिकाणी. आणि वेगळ्याच पक्षाचा एक आवाज आला. तो थोडा वेळ येत होता आणि मग तो आवाज नाहीसा झाला. असे प्रत्येकालाच काही ना काहीतरी अनुभव आले असतील. आणि परवा हेमंतजीजू जसं म्हणाले की मला समोर एक ज्योत दिसत होती. मला पण ती ज्योत दिसत होती. पण मला वाटलं की असं एकदम लांब नदी किनाऱ्यावरती काय म्हणजे आपल्याला वेगळं पण मनात येतं. भीती वाटत नव्हती पण हे काय आहे. नमस्कार करतो आणि आपण बाजूला होतो. पण त्याच्याविषयी विचार एवढा केला नव्हता. पण ती ज्योत तेव्हा मलाही दिसली होती असे. आणि एका स्वामींचं आपल्याला दर्शन झालं. ते हात हलवत किती हसत होते. मुद्रा त्यांची इतकी शांत सौम्य दुसऱ्याला आश्वासन देणारी होती की या आम्ही इथे आहोत ह्याची. हे सगळं असं बघून भारावून गेलं मी. आणि मी तर म्हणेन तेव्हा परिक्रमा आपण करतो तेव्हा अशा माहितगार लोकांसोबतच केली पाहिजे. आणि आपली कुठेही अडचण झाली नाही हा. आणि आपण परिक्रमा करायची म्हणून जेव्हा मनात आपण ठरवलं तेव्हा थोडंफार काहीतरी इकडे तिकडे होणार हे माहीत होतं. आणि ते आपण सगळ्यांनी मान्यही केलेलं होतं. तर मी तर म्हणेन आपली अडचण कुठेच कधी काही झाली नाही. आपल्याला ज्या ज्या गरजा होत्या त्या बहुतेक सगळ्या ठिकाणी आपल्या भागवल्या गेल्या. आणि जेवण इथे किचनची असली गाडी असल्यामुळे आपल्याला जेवणाचा सुद्धा काही प्रश्न नव्हता. खूप छान जेवण होतं. कोणाची पोटं बिघडली नाही. कोणी आजारी पडलं तर लगेच दुसऱ्या दिवशी सगळे बरे होत होते. आणि आजारी पडल्यावर सुद्धा लगेच त्यांना दवाखान्यात नेणं त्यांच्याबरोबर जाणं हे सुद्धा अतिशय आनंदाने आणि प्रेमाने लोक करत होते. आता काय आम्हाला उशीर होईल ह्यांना दवाखान्यात घेऊन जायचंय असं कपाळावरती आठी कोणाच्याही दिसली नाही हा. काल सुद्धा सगळेजण आपले तिथे नाच करत होते. किती धमाल केली आपण सगळ्यांनी. ह्या वयामध्ये आपण एवढे डान्स करू मज्जा करू असं वाटलं तरी होतं का. दादा आणि सुनीतीताईंनी कशी मजा केलेली. खूप म्हणजे ह्या वयात सुद्धा आपण मजा करू शकतो. हे सगळं इथेच घडू शकतं असं माझ्या आठवणीत असे बरेच छान छान आहेत. जेव्हा आपण डोळे मिटतो ना जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा ते आपल्या सगळं डोळ्यासमोर येतं. तर आम्हाला हा आठवणींचा आता किती आयुष्य आहे त्या आयुष्यभर पुरेसाठी आम्हाला ही शिदोरी मिळालेली आहे की डोळे मिटले की हे आम्हाला सगळं आठवेल की अरे आपण या ठिकाणी हे असं बघितलं. फक्त एकच खंत राहिली की ते आम्ही त्या नदीवरती जाऊ शकलो नाही की त्यांना तिथे मोर दिसले हे दिसलं. आम्हाला जायचं होतं
पण चालणं फास्ट होत नाही, त्याच्यामुळे नको खूप लांब आहे, रस्ता चांगला नाही आहे, दिसत नाही आहे, अशा भरपूर अडचणी असल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. पण एक तुम्हाला गंमत सांगते की नदीवरती आंघोळीला गेलो ना की पहिल्या पाण्याला हो असं होतं, पण नंतर नाही होत. पण तेच पाणी आपण बाथरूममध्ये जेव्हा अंगावर घेतो तर तेव्हा प्रत्येक तांब्याला हो होतं. पण ही मजाच आहे, तिकडे गेल्या की काही होत नाही आणि इथे मात्र खूप त्रास होतो गार पाण्याचा. करतो आपण तो भाग वेगळा, पण तिथली मजा बाथरूम मधल्या आंघोळीच्या त्या मैयाच्या पाण्याला येत नाही. पण तिथे खूप थंडी वाजते आणि तिथे ओपन एअरला थंडी वाजत नाही. हा मला अगदी दरवेळेला आलेला अनुभव आहे की नदीवरती पहिली तांब्या घालतात रंजूताई जोरात, तेव्हा नको 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 पाच 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 आम्ही असं करायचो. पण नंतर आपला पण घेत होतो सारखं. हा पण फरक सतत जाणवत राहिलेला आहे. बस.